आत्ताची धक्कादायक बातमी समोर येत आहे। गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत हॉटेल व्यावसायिकाला खोलीत अडकवून मारहाण करत 40 लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या सराईट टोळीला फलटण शहर पोलिसांनी अवघ्या 2 तासात पर्दाफाश करून 5 जणांना अटक केली आहे। पाहूया बातमी सविस्तर। फिर्यादी आनंद काशनाथ दळवी राहणार कापूरहोळ तालुका भोर जिल्हा पुणे यांना एका महिलेने मोबाईल व्हॉट्सअप कॉल करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले। त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठ फलटण येथील लॉन्जवर बोलवून घेतले। तेथे आरोपींनी कट रचून फिर्यादीला खोलीत अडकवले, शिवीगाळ व मारहाण करून तुला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकू अशी धमकी दिली। आरोपींनी फिर्यादीकडून 40 लाख रुपयाची मागणी केली। त्यापैकी 1,15,000 रुपये रोख तसेच ATM व क्रेडिट कार्डद्वारे जबरदस्तीने पैसे घेतले। पुढे पुण्याला सोडण्याच्या बहाण्याने रस्त्यात गाडी अडवून फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे 20 तोळे वजनाची अंदाजे 30 लाख रुपये किमतीची सोन्याची साखळीही काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ पथके रवाना करून संशयितांचा शोध घेतला। 2 तासाच्या आत पोलिसांनी साहिल रवी तारे राहणार दत्तनगर फलटण, वैभव बाळासो सस्ते राहणार सस्तेवाडी तालुका फलटण, रोहन नवीन काकडे राहणार मंगळवार पेठ फलटण, विनायक बाळासो जाधव आणि राजराम बोके यांना ताब्यात घेत अटक केली। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।